तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज, जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जय सद्गुरु गंगागिरी महाराज, जय श्रीपाद रामदास महाराज, जय सद्गुरु पांडुरंगदादा महाराज, जय श्री स्वामी समर्थ महाराज, जय हर हर महादेव. आयशी आणि भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का सचितानंदी नित्यानंदो, जे का मोक्ष सिद्धी तीर्था बंधू रे. भाव सर्व कारण मूळ बंधू, सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू. भूत कृपा मोडी द्वेष कंदू, शत्रु मित्र पुत्र समकरी बंधू रे. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी. लघुत्व सर्व भावी अंगीकारी, सांडी मांडी मी तो पणायशी थोरी रे. अर्थ काम चाड नाही चिंता, माना मान मोह माया मिथ्या. वरते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देती तयावची तारे. मनी दृढ धरी विश्वास, न करी सांडी मांडीचा साया. साधू दर्शन नित्य काळत्यास तुका म्हणे, जो विठला जाणे वेस रे. लईच मोठा अभंग आहे. हा 5 चरणाचा अभंग चौकडा. देवाधिदेवा जगत्रय जीवा, परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम रे, प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. नमो सद्गुरु निर्गुणा, और नाही तव गुणा. बैसोनी माझी रसना, हरिगुण वर्णवी. हरिगुण विशाळ पावना, वदवी तो कृपा करुणा. मी मूढमती अति दीन, मनोनी केव भाकितसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णीन मी गान. एका वंदितसे चरण, सद्गुरूंचे 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 आदरे. रात्री हरिकृष्ण उन्मतानंददायको दिगंबरो, मुनिर्बाल पिशाच ज्ञान. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा. या ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा. आयशे आणि भेटती ते साधू, ज्याच्या दर्शनी तुटे भवबंधू. आता साधूची लक्षणं सांगितली अभंगामध्ये. सांगणारे साधूची दुसऱ्याला कळतील कशी लक्षणं. दुसऱ्याला ते लक्षणं कळणार नाही.
अरे ज्याची लक्षणे आता पुढे सांगण्यात येत आहेत असे साधू खाली सांगितल्याने उपायाने भेटतात. आता आपल्या फायद्याचं आहे. हा. हे लक्षणं निदान थोडेफार तरी आपल्याला जर माहिती झाले मग आपल्यालाही वाटलं बघ आपल्याला साधू भेटावा. पण मग आता साधूचे लक्षणं सांगितले. ज्याचे दर्शन झाल्याने जीवाच्या मागचे संसार बंधन तुटते. पहा, अशा महात्म्याचं जर दर्शन झालं तर सगळं संसार बंधन तुटतं. हा. परीक्षितीला शुकाचार्यांचं दर्शन झालं ना, हा. परीक्षिती शांतच झाला ना. तिथं दुसरे भरपूर होते, नाही असं नाही, पण शुकाचार्यांचं दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषा ठरलेलं असतं ना ते. हा. कोण कोणाचा गुरु न कोण कोणाचा शिष्य अगोदर ठरला असतं. ते काय आपल्या मनावर नसतं नाही का. नाही. अशा महात्म्याच्या दर्शनानं खरं आपलं संसार बंधन म्हणजे मृत्यूचं दुःख गेलं पाहिजे. हा. सगळा गाथा मृत्यूचं दुःख घालवण्याकरताच. दुसरं काय दुःख आहे आपल्याला. पोटापुरतं तर प्रत्येकाला देतोच देव नाही का. बाकी भरपूर आहे त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार प्रयत्नानुसार. पण मृत्यूची भीती प्रत्येकाला आहे ना. त्याच्याकरता गाथा ज्ञानेश्वरी आहे का मृत्यूची भीती नष्ट व्हावी आपली, अनुभवानं नष्ट व्हावा. कारण बाकीचे दुःख सगळ्यांना सारखे नाहीये. आजाराचं दुःख असन, गरिबीचं दुःख असन, असे बरेच दुःखाचे प्रकार आहे. पण मृत्यूचं दुःख हे प्रत्येकाला आहे ना. मग ते दुःख सुद्धा जीवाच्या मागचं संसार बंधन तुटते. जे सच्चिदानंद रूप ब्रह्माचे ठिकाणी नित्य आनंदाने आहेत. कसं आहे, कधी मध्ये तर आनंदात आपणही असतो नाही का. संत नेहमी त्याच आनंदात असतात. सच्चिदानंद रूपा भगवंताचं स्वरूप त्यांना प्राप्त झालेलं असतं. नवे नवे ते सच्चिदानंद स्वरूप झालेले असतात. मग ते आनंदात राहणारच ना. मग असे महात्मे मोक्ष सिद्धी देणाऱ्या तीर्थास वंदनीय आहेत. म्हणजे तीर्थ त्याच्यात मोक्ष मिळाला. तीर्थे पर्व काळावघे पायापे सकाळ म्हणलंय ना. अशा महात्म्याच्या दर्शनाला तीर्थ येतात. हे प्रथम चरणात महाराज सांगतात, साधू भेटला का जीवाचं काम होतंय बुवा. पण हे लक्षण पाहिजे साधूकडे. महाराज म्हणजे लईच वस्ताद आहे. कारण महाराज काय असं कोणाला साधू म्हणायला मोकळे का नाही का. काही ठिकाणी फटकारलं करीत असन कीर्तन म्हणले, पण नव्हती संत. काही करीत असन पण संत होणार नाही म्हणले नाही का. काहींचं आडनाव संत राहतं, मग ते संत राहते का. संत नाही, संत संतांची पाहुणे
असं नसतं होते. या लक्षणामध्ये जो बसला तो. अरे आशांच्या भेटीविषयी सर्वथैव भावाचे बंधन हेच एक कारण आहे. सर्व काळ सर्वाविषयी सारखी बुद्धी ठेव, नास्तिकपणाचा नाश. आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा. म्हणजे असे लक्षण आपल्या अंतःकरणात तर आपल्याला साधू येऊन भेटन म्हणले. आईशियाने भेटती ते साधू. साखर टाकल्यावर मुंगळ्याला आमंत्रण द्यावं लागतं का? नाही नाही. तसं मग हे लक्षण आपल्यामध्ये आले का संत येऊन आपल्याला भेटतील ना. हा. कशा साधूला अगोदर त्याचं लक्षण सांगितलंय. ते नेहमी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मानंदात राहतात. असे साधू इच्छेचं पर तीर्थ करतात. महाराजांच्या चरित्रात हे, पुंडलिकाच्या चरित्रात हे. त्याला काय पाहिजे? भाव पाहिजे, बुद्धी सम पाहिजे, नास्तिकपणाचा नाश. आपल्या अंतःकरणामध्ये जे काही नास्तिकपणा असतो ना, काही माणसं असे कुत्र असे जर झोपेल असलं चालतं चालतं त्याला दगड हाणतील झोपेल असल्यावर. घेणं नाही देणं नाही. ते झोपेल राहते असे पण चालतं चालतं दगड टाकायचे त्याच्या पाठीत निवार झोपत. हा कायचा प्रकार आहे? नास्तिकपणाचाच प्रकार आहे ना. दुसऱ्याला त्रास होईन असं. दुसऱ्याला त्रास झाला पाहिजे रस्त्यावर पाणी सोडून द्यायचं. नास्तिकपणाचा मग तो नास्तिकपणा नष्ट झाला पाहिजे. भूताविषयी दया. भूत म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये. दया. प्राणी असेल काही असेल कारण त्याच्यामध्ये शेवटी चैतन्यच आहे ना. साधू संतांनी दया केली मग नाथ महाराजांनी म्हणजे कुडून पाणी आणलं होतं. गंगा आणली होती कुडून आणि गाढव तडफडून मरत होत. त्याला पाजलं म्हणजे दया म्हणूनच पाजलं ना. आत्यांचं मुलगा उन्हाच असत रडत होतं पोपाट्यामध्ये, गरम पोपाट्यामध्ये लहान उचलून घेतलं महाराजांनी, त्याच्या घरी पोच केला. दया आहे ना. ते म्हणले नाही मी आता सोवळ्या ओवळ्यात येईन, मी ब्राह्मण येईन, आत्यांचं असतो मी कसं उचलू. दया आहे साधूच्या ठिकाणी. हृदयात असणारा जो दोषाचा कांदा, दोष द्वेष करतो आपण, दोष द्वेष कर, त्याचा मस्त कर. हा असा आहे तो तसा आहे तो चांगला नाही. का द्वेष करतो बरं आपण? आपलं त्याचं नाही जमलं का द्वेष करतो आपण, नाही का? आता सगळंच आपल्या मनावर कसं काय झालं? हा, सगळं आपल्या सारखेच वागले पाहिजे असं कसं होईल? हा, सगळ्यांनी आपलंच ऐकलं पाहिजे असं नसतं होत. जो ऐकत नाही आपलं त्याच्याबद्दल आपण द्वेष करतो, नाही का? तसं घडलं नाही पाहिजे. किती अटी आता यावं साधू भेटायला. द्वेषाचा भाव सर्व कारण मूळ बंधू, सदा समबुद्धी नास्तिक भेदू, भूतकृपा मोडी द्वेष कंदू, शत्रू मित्र पुत्र सम करी रे बंधू. सम दिसणं म्हणजे आपली बुद्धी सारखी पाहिजे, नास्तिकपणाचा नाश झाला पाहिजे, भूतदया पाहिजे,
हृदयातला द्वेष गेला पाहिजे. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. शत्रू, मित्र, पुत्र, भाऊ यांच्याविषयी सारखी बुद्धी ठेव म्हणले. आता किती अवघड आहे. राहत नाही का. आहे ना ते लक्षणं सांगितलेले. काय लक्षण आहे ते? समशत्रू, मित्र, ते योमद भक्त समी प्रियाचे श्लोक 12 आहेत. देवाला आवडणारा भक्त. तुल्य निंदा स्तुतीर मौनी येनकेन चित्त अनिकेत. अहो ते सगळे लक्षण हेच आहे. समशत्रू शत्रूचे मित्र. हे धर्मराजाचं होतं नाही होय. त्याला विचारायला दुर्जन सापडलाच नाही. मग दुर्जनच नाही म्हणले पृथ्वी तलावर नाही का. असे आहेत नाही असं नाही. अंतकरण तसं झालं काय. आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि आपल्यासाठी खास ऑफर मिळवण्यासाठी. आता आपलं तर काय. जय हरी जय हरी. शत्रू, मित्र, पुत्र, भाऊ यांच्याविषयी सारखी बुद्धी ठेवा. आता या अवघडच आहे बरं का. आपण तर काही त्याच्यात बसत नाही. बोलायला काय हरकत नाही का. थोडीफार याच्यात ते काय आहे. सगळं काय अवघडच आहे. अरे आपले मन, बुद्धी, काया, वाणी हे सर्व शुद्ध कर. लईच अवघड दिसते. मन, बुद्धी, काया, वाणी सर्व शुद्ध कर. हरीचे रूप सर्व ठिकाणी पाहून त्यास नमस्कार करीत जा. दंडोत स्वामी कशाला नमस्कार करीत होते ना, म्हणून तर नाव दंडोत स्वामी पडलं होतं. त्याच्यामुळे त्यांना प्राप्ती झाली होती ना तशी. गाढव याला करणार नमस्कार. घातलं ना दंडोत उठलं ना. मग ते हरीचे रूप सर्व ठिकाणी पाहून त्यास नमस्कार करीत जा. हरीचं रूप सर्वत्र आहेच, फक्त आपल्याला दिसत नाही नाही का. ज्याला सर्व हरीचं रूप दिसलंय त्याला काय करायचं राहिलं मग. आणि आपल्याकडे काया वाचा मनाने लहानपणा घे तर पुरे का मागे घे एवढा तोटा कोण सहन करीन वाचा. तेवढं तर आपल्याला जमत नाही माघार घ्यायचं. माघार घेतलं तर सारं मिटत आहे. अर्थ काम चाड नाही चित्ता समाना मान मोह मिथ्या माया. वर्ते समाधानी जाणून नेनता साधू भेटी देती तया अवचिता रे. लहानपणा घे मी मोठा तू लहान अशा प्रकारची थोरी. जो अहंकार मोठेपणाचा आहे तिचा नाश कर नाश. थोडक्यात सम व्हायचं नाही का. हे लहान लेकर राहते त्यांच्या ठिकाणी आहे का काही. शेवटी तीच स्थिती असते साधूची. अशा स्थितीला गेल्यानंतर काहीच नसतं मग. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर कृष्णाची. हळूहळू हळूहळू हळू ही गोष्ट होईल. आपण प्रयत्नात आहोत, त्याच रस्त्यावर आहोत. बोलताना कृपा केल्यावर होईन एक दिवस नाही का. आपण अपेक्षा करायला काय हरकत आहे. जो अहंकार मोठेपणाचा आहे तिचा नाश कर. मोठेपणा सगळ्याला मोठेपणा आवडतो नाही का.
ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा अजून मधून जाईल तिथे काय कोणातरी फोन टाइम चालू आहे उचललं. आपल्याला लहान वाटतं का मोठेपणा बरा वाटतो? मोठेपणाच आवडतो आपल्याला, नाही का? आणि त्याचा नाश करायचा आहे. अरे द्रव्य इच्छा ज्याच्या चित्तात नाही आणि मान अपमान मोह माया ही सर्व जास्त खोटी भासत आहेत. पहा आता, द्रव्याची इच्छा, पैशाची इच्छा. तुकाराम महाराज बसले होते त्याच्यामध्ये. नावडे धन नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. तुकोबाराय बसले. पण आता आपल्याला अजून तर पैसा लय आवडतोय. आपली मरमर काय करताय, एवढी पैसे करतात आहे ना. जास्त पैसा कसा भेट सगळ्यात आपण सुरुवातच आपली तिथून असते. सगळ्यात जास्त पैसे कशाचे होते तोच माल करतो आपण. आपण कमी पैसे होईना असा हिशोब धरतच नाही ना कधी. पोराला जास्त पगाराची नोकरी कधी भेटत नाही का. हे द्रव्य इच्छा, आसक्ती. द्रव्य वाईट नाही बरं का, पैसा वाईट नाही, पैशाची आसक्ती वाईट आहे. मग संतांकडे काय सगळंच असतं ना. आता सगळे संत गरीब असं थोडंच आहे. श्रीमंत संत होऊन गेलेच ना, अजूनही आहेतच ना. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. द्रव्य इच्छा ज्याच्या चित्तात नाही, मान अपमान मोह माया ही सर्व जास्त खोटी भासतात. मान खराय का खोटा आहे? खोटा. पण आवडतो ना आपल्याला. खोटा आहे पण आवडतोय. अपमान झाल्यावर तर मग तर आग होती नुसती, पाराची भडकाच होतो ना. अपमान घेणं लय अवघड आहे भाऊ. मोह माया ही सर्व जास्त खोटी भासत आहेत, नाही का. माया काय खरी नाही ती, पण आपल्याला खरी वाटते ती, नाही का. सर्व तत्वज्ञान संपादन करून समाधान आणि जाणीवेचा अभिमान टाकून जो वागतो. आता लई चाळण लावली महाराजांनी, लई चाळण लावली. सर्व तत्वज्ञान संपादन करून. तत्वज्ञान म्हणजे संतांनी दिलेलं ज्ञान आपल्याला, नाही का. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. मग संतांनी दिलेलं तत्वज्ञान संपादन करून समाधान आणि जाणीवेचा अभिमान टाकून जो वागतो, म्हणजे ज्ञान झालंय त्याला यथार्थ स्वस्वरूपाचं, परंतु तो जाण्याचा अभिमान टाकतो का मी ज्ञानी, अभिमान त्याला नाही. आता तो खूप बरा आहे. किती ठिकाणी म्हणले मी अज्ञानी. माऊली तर म्हणले ये रवी तरी मी मूर्ख. तसा मी मूर्ख आहे आता माऊली. अवघ्यांनी 17व्या-18व्या वर्षी 9,000 वाड्या लिहिल्या ना. ती स्वतःला काय म्हणतात? संत कृपे स्वजोळू. संत कृपेनं मी हे थोडं बोलतोय म्हणले ना, ये रवी तरी मी मूर्ख आहे म्हणले माऊली. म्हणजे संतांच्या ठिकाणी आहे का काय अभिमान?
नाही ना. नाही ना. ठिकाणी काहीच नाही. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा म्हणजे अभिमान नाही ना. हम्म. अशा पुरुषास साधू अकस्मात भेटतात. मग यांच्या करता जमिनीत निघत साधू नाही का. ह्या स्त्रीला जो गेला त्याला काय म्हणतात काय मग नाही का. आणि ज्याने आपले संत व देवाविषयी दृढ विश्वास ठेवला, इतर खटोटोपाचा जो सायास करत नाही, संत आणि देव यांच्यावर दृढ विश्वास. संत म्हणजे आता गाथा म्हणजे काय, याच्या गाथेवर तर विश्वास ठेवला पाहिजे ना आपण. हा. संताचे पायी हा माझा विश्वास. संतांनी जे सांगितलं, संतांनी सांगितलं नामस्मरण करा, तुमचं चांगलं होईल नाही का. मग काय हरकत आहे ना नामस्मरण करायला. संत काही अवघड काही सांगत नाही आपल्याला. म्हणून इतर खटोटोपाचा सायास करत नाही. मग आता जो खरोखर आपल्या ठिकाणी असणाऱ्या जाणीवेच्या अंकारास विटला आहे, की जी जाणीव आहे ना, जाणीव म्हणजे ज्ञान बरं का. वाटताना दुसऱ्यापेक्षा आपलं गाथा पाठ आहे बाबा, हरिपाठ पाठ आहे आपला. एखाद्याला येत नसले मग तो आपल्याला लहान वाटतो ना. मग याला कुठं काकडा येतो. मग त्याला तो जर हे करतो दापितो, मग तुला कुठं भजन म्हणता येतंय नाही का, तुला कुठं आरती पाठ आहे, तुला कुठं ज्ञानेश्वरी वाचता येते. म्हणजे आपल्याला येतं त्याचा अहंकार होतो ना. तो अहंकार नाही झाला पाहिजे. महाराज म्हणजे मग आता काय करावं त्या अहंकाराला. देवाला प्रार्थना करावं लागेल नाही का. विटला म्हणजे तो जाणीवेच्या अहंकारास विटला आहे, त्या साधूचे दर्शन नित्य होते असे तुकाराम महाराज म्हणतात. अहो तो साधू झाला पण तो काही साधा राहिला का मग एवढं प्राप्त झाल्यावर. काय असतं अवतारी महात्म्यांना काय तयारच असतं सगळं. त्यांना काय गरज नसते कशा गोष्टीची, आपल्याकरता असतं सगळं नाही का. बरं आहे पिता तुला निशी ब्रह्म तू कसे आले म्हणल्यानंतर काय करायचं राहिलं बरं त्यांना. त्यांना का सद्गुरूची गरज आहे, का सेवेची गरज आहे, का भजनाची गरज आहे. ब्रह्मच आहे त्याला काय. पण हे सगळं आपल्या करता आहे ना. मोठ्यानं केलं तर लहान करीत असतात. म्हणून हे संत काय करता, वरतोनी जावी ना नामा म्हणे. म्हणून काय नाही, आपणही बी या लक्षणाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपण हळूहळू हळूहळू होत असतं. एक खटी काय कोण आहे लगेच बटन दाबलं म्हणजे साधू होत नसतो नाही का. आपण कसं आहे क्रमयोगी आहोत, दमादमाना 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 आपल्यामध्ये बदल झालेला आपल्याला तर कळतो का नाही. आपण मागच्या वर्षी कसे होतो, त्याच्या मागच्या वर्षी कसे होतो, 4 वर्षापूर्वी कसे होतो, 10 वर्षापूर्वी कसे होतो, आज कसे आपल्याला तर कळतं का नाही. पहिले इतका राग येत नाही आपल्याला, पहिले इतका दृष्टपणा नाही राहिला. निदान आपलं 50% ताप गेलाय ना. याचा अर्थ आपला प्रवास योग्य चालू आहे आणि हळूहळू पूर्ण जाईन. हे लक्षणं हळूहळू आपल्याला, आपण आज आनंदात आहोत ना. पहिल्यासारखं दुःख आहे का आपल्याला. पहिल्यासारखं चित्त तडफाड 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 करीत नाही ना आता. ही देवाची कृपा आहे आपल्यावर. म्हणजे आपण त्या मार्गावर आहोत.
हळूहळू हळूहळू हे लक्षण आपल्यात येतात आणि मग आपलं बी मृत्यूचं दुःख नष्ट होऊन जाईल एक दिवस पूर्ण. ऐकून ऐकूनच होत असतं ते. हं? हा. एखादी गोष्ट ऐकून 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 ती मनाला पटती. पूर्वीच्या काळामध्ये आई वडीलच सोयरीक जमवायचे, पोराला विचारितही नव्हती नाही का. एखादी काळी पोरगी जर असली तर ते थोडं नाराज व्हायचं, काय बा मला पटत नाही ज्या म्हणे, नाही का. व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. मग काळी पोरगी असली ते पोरग नाराज राहायचं ना जरा. ते म्हणायचं मला काय पटत नाही बा. पण कालांतरानं जायचं सोय लागून. एकदा पोरं सोरं झाली गेलं तर गेलं सोय लागून. तसंच मग येवी नाही का. हळू 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 होत असतं बरोबर सगळं. मनाचा खेळ येतो. सुरुवातीला मनाला हे पटत नाही. आपण अमर आहे, आपण अविनाशी आहोत, आपण वासुदेव स्वरूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत. पण हळूहळू पटत नंतर नंतर नाही का. पटत मनाला म्हणून ऐकत राहायचं. ऐकून ऐकून बरोबर एक दिवस सोयीलाच लागून जाईल आपलं बी. बुद्धी सुरुवातीला नाही हे करीत पण नंतर नंतर होता येते. म्हणून ऐसे ऐसे आणि भेटती ते साधू ज्याच्या दर्शनी तुटे भाऊबंधू, जे का सच्चिदानंद नित्यानंद, जो का मोक्ष सिद्धी तीर्थाबंधू रे. भाव सर्व कारण मूळ बंधू, सदा समबुद्धी नास्तक्य भेदू. भूतकृपा मोडी द्वेष कंदू, शत्रू मित्र पुत्र सम करी बंधू रे. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, स्वरूप सर्व कोणी नमस्कारी. लघुत्व सर्व भावी अंगीकारी. सांडी मांडी मी तू पणायशी थोरी रे. अर्थ काम चाळ नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. वरते समाधानी जाणून नेनता साधू भेट देत तयावचिता रे. मनी दृढ धरी विश्वास न करी सांडी मांडीचा साया. साधू दर्शन नित्य काळच्या सुखा म्हणे जो विठला आणि विसरी. फार जगद्गुरु तुकोबारायला कसं एवढं सुचलं आपल्या लक्षात राहते ना ते लक्षण नाही का. परत एकदा वाचितो असं सरसकट म्हणजे आपल्या लक्षात राहील. अरे ज्याची लक्षणे आता पुढे सांगण्यात येत आहेत असे साधू खाली सांगितलेल्या उपायाने भेटतात. ज्यांचे दर्शन झाल्याने जीवाच्या मागचे संसार बंधन तुटते. जे सच्चिदानंद ब्रह्माचे ठिकाणी नित्य आनंदाने आहेत. आवाज येतो व्यवस्थित. मोक्ष सिद्धी देणाऱ्या तीर्थास वंदनीय आहेत. म्हणजे तिथे त्यांना वंदन करतात. अरे अशा विषयी सर्वथैव भावाचे बंध हेच एक कारण आहे. सर्व काळ सर्व काळ सर्वाविषयी सारखी बुद्धी ठेव. नास्तिकपणाचा नाश. हृदयात असणारा द्वेषाचा कांदा त्याचा नाश करून टाक. ठेव. आवाज कट होतो भाऊ. सचिन महाराज मी म्यूट करते, तुम्ही बोला. अरे आपले मन बुद्धी काया वाणी हे सर्व शुद्ध कर. हरीचे रूप सर्व ठिकाणी पाहून त्यास नमस्कार करीत जा. आणि आपल्याकडे काया वाचा मनाने लहानपणा घे. येतो का आता.
मी मोठा तू लहान अशा प्रकारची जी थोरी अहंकार मोठेपणाचा आहे तिचा नाश कर. अरे द्रव्य इच्छा ज्याचे चित्तात नाही, मान, अपमान, मोह, माया ही सर्व ज्यास खोटी भासत आहेत. सर्व तत्वज्ञान संपादन करून समाधानाने जाणीवेचा अभिमान टाकून जो वागतो अशा पुरुषास साधू अकस्मात भेटतात. संतांची चित्र पाहिल्यावर आपल्याला कळतं मग. भेटले ना मग असं झाले त्यांना साधू नाही का अकस्मात. अरे ज्याने आपल्या मनात सर्व संत देव याविषयी दृढ विश्वास ठेवलाय, इतर खटाटोपाचा जो सायास करत नाही, जो खरोखर आपल्या ठिकाणी असणाऱ्या जाणीवेच्या अंकारास भेटलाय, त्या साधूचे दर्शन नित्य होते असे तुकाराम महाराज म्हणतात. आता तोच साधू झाला नाही का. एवढ्या लक्षणात बसल्यावर खाली भवसागर तरता कार्य करीत साचिंता, पैल उभा जाता कटीकर ठेवणिया, त्याचे पायी घाला मिठी मोल निघे जगदेठी, भावा एकासाठी खांदावा या फुल्या, सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार, दया क्षमा घर सोजवीत येतील, भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दारिद्र्यता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखिल्या. 200 नंबरचा अभंग आहे. साधक जन हो, संसार सिंधूतून तरण्याविषयी उगा चिंता का करता. म्हणतात तुम्ही काळजी कायला करता. मृत्यूची भीती गेली पाहिजे ना. तरण म्हणजे मृत्यूची भीती गेली पाहिजे, बुडवलं नाही पाहिजे आपण पाण्यात. पलीकडे सर्व सारून नेणारा समर्थ दाता कटीवर उभा ठेवून उभा आहे. तो भवसागरामध्ये पांडुरंगच उभा आहे ना. तो कसं काय आपल्याला बुडून देईन. समर्थ दाता आहे ना तो. का म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंग त्यात. एक भगवान समर्थ समर्थ आहे. मग जर पांडुरंगच उभा आहे प्रत्यक्ष, लहान मुलाला चरित्रात आपलं पोहायला शिकितो बाप मुलाला. मग त्याच्यात करू बाप बुडून देईन का त्याला. नाही ना. कस काय बुडून देईन. आपला मायबाप आहे ना. विठ्ठल माय बाप सुद्धा दाता कट्टीवर कर ठेवून उभा आहे ना. आवाज कट होतो भाऊ. त्याच्या पायास तुम्ही आपल्या जीवाने बळकट मिठी घाला. आता त्याच्या पायाला मिठी घालायची म्हणजे काय मंदिरातलं मिठी घालून बसायचं का. त्याच्या नामाला धरायचंय, चित्तात धरायचं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. म्हणजे मिठी घालणे ना. देवाच्या पायाला मिठी घालायची म्हणजे त्याचं नामस्मरण करायचं. यापेक्षा तो जगजेठी तुमच्या काही मोल घेत नाही. आपल्यापासून काही घेतो का तो. नाही. तसं पायाला लागलं, पैसा काय लागतो परमार्थाला. चिंतनाला काय पैसा लागतो. नाही. बरेच लोकांना वाटे आमच्याकडे काही नाही बाबा.
आमचे लय तारांमुळे आमचे कसं काय होईल. अरे चोखोबा महाराज ही पान संत पात्रा डोक्यावर घेतलं ना देवानं त्यांना. हा. काय ते चोखोबांचा अधिकार आहे. पैसा लागत नाही महाराज म्हणले. यापेक्षा तो जगजेठी तुमच्यापासून काही मोल घेत नाही. मात्र त्याविषयी हृदयात एक दृढ भाव ठेवा. तो तर महत्वाचा आहे मग नाही का. एवढ्याने तो तुम्हाला खांद्यावर घेऊन शिरसिंधूतून पलीकडे घेऊन जाईल. म्हणजे तो आपल्याला पाण्याचा स्पर्श सुद्धा होणार नाही मायेचा दुःखाचा. एवढे झाले म्हणजे पुरे. मग तुम्ही खुशाल संसार करा. मृत्यूची भीती गेल्यावर काय मग. मुक्ती म्हणजे काय मनाचा निश्चय झाला पाहिजे मी आत्मस्वरूप आहे. आत्म्याला काही होत नाही नाही का. न जायते न म्रियते. एवढं झालं तर तुम्ही कुशल संसार करा. पण एक करा, आषाढी आणि कार्तिकी त्याच्या दर्शनात जातं मात्र सोडू नका. नाही का. पांडुरंगाची वारी करा. वारीला पहिल्यापासूनच महत्व आहे नाही का. वारीचं महत्व हे फार पुराणापासून आहे. त्या वारीचा काय सोहळा नाही का. आषाढी कार्तिकी विसरू नका. मग फार मोठा सोहळा. म्हणजे दोन गोष्टी प्रामुख्याने मला सांगतात. पण आषाढी कार्तिकी एकादशी त्याच्या दर्शनात जाण्याचे मात्र सोडू नका. ह्या योगाने आपोआप परमपवित्र अशा दया क्षमा इत्यादी वृत्ती तुमच्या हृदयरूपी घराचा शोध करतील. पहा आता काय भारी चरण सांगितलं. दया क्षमा या सत्ववृत्ती आहे ना. दया क्षमा शांती तिथे महत्वाची. या दैवी संपत्ती कधी देवाच्या पायाला बळकट मिठी घातल्यावर नाम धरा कंठी विठोबाचे. तयाचे चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव. करा उठावठी नाम धरा कंठी विठोबाचे. शेवटी मूळ मुद्द्यावर येतं का भगवंत नामस्मरण झालं पाहिजे आपल्याकडून. मग हे दया क्षमा येतं. तुमच्या घराचा शोध करून येतील म्हणले. ऐहिक व परत्रिक परलोकाचे भोग अगर मुक्ती याविषयी तुम्हाला काही चिंता करायचे कारण नाही. प्रपंचातल्या गोष्टी असतील ऐहिक परलौकिक म्हणलंय किंवा मुक्ती असन याची चिंता करायचं काय काम आहे. तुमच्यामध्ये दैन्य दारिद्र्य ही एका पांडुरंग दात्याचा आश्रय केल्याने राहणार नाहीत. त्या भगवान परमात्म्याला शरण गेल्यावर काहीच राहत नाही. दारिद्र्य राहत नाही. पाप ताप दैन्य जाय उठाउठी. दारिद्र्य कोण आहे. आपल्याला असं वाटतं ज्याच्याकडे पैसा कमी येतो दारिद्र्य. तसं नाही. मोकार आहे ना हाव करतो तोच समाधान. आवाज कट होतो भाऊ मध्ये मध्ये. आवाज कट होतो मध्ये मध्ये. आवाज कट होतो. झालंय आता आपलं आवरलं. तुमच्यामध्ये दैन्य दारिद्र्य एका पांडुरंग दात्याचा आश्रय केल्याने राहणार नाही. तो असे तुकाराम महाराज म्हणतात.
आपल्याला तर तेच पाहिजे, आपल्याला दैन्य दारिद्र्य तर गेलं पाहिजे ना. हा. मग आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे मग. हा. औषध तेच आहे ना. हा. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पैल उभा जाता कटी कर ठेवण्या. त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेठी भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या. अशी किती उदाहरणं आहे आपल्याकडे नाही का. हा. संत मैवती बाबांचं चरित्र जर वाचलं, संत चरित्र, किती भक्तांकरता देव काय काय करतो. सुखे करावा संसार, न सांडावी दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येतील. भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दारिद्र्यता, तुका म्हणे दाता पांडुरंग वेगळल्या. हा. इतका फायदा आहे व परमार्थाचा. हळहळ थांबून जाती ना. हा. ज्याची हळहळ थांबली ना तो सगळं सुखी. बाकीच्या लोकांना वाटत असताना यांची काही परिस्थिती कुठे एवढी सुधारली, एवढे दिवस हातभाजे तरी देव देव करत्या. परिस्थिती नाही सुधरत, स्थिती सुधरत असती नाही का. हा. परिस्थिती सुधाराय करता परमार्थ नाही. स्थिती सुधारली का तो एक नंबरचा सुखी मग नाही का. हा. मनस्थिती. मनस्थिती, वा. मनस्थिती सुधारली पाहिजे. वरच्या परिस्थिती सुधारू नाही भाऊ, त्यांचे दररोज शिमगाचे त्यांच्या घरात नाही का. हा. आणि इथं मनस्थिती सुधारली का रोज दिवाळी. हा. आम्ही आनंदाचे लाडू खातो म्हणजे रोज. हा. हे कशामुळे आमची चूल पेटत नाही म्हणते. विचाराचा कुत्रे घर राखी ते नामी त्रैलोक्याची धनी आहे तुकाराम महाराज म्हणतात. खरं आहे ते नाही का. त्यांना जो मिळालेला आनंद पैशावाल्याला नाही ना. ही घाई घाई नाही पटत, पण आता पटत आहे. काही लोक हाय करतात मोकारच किती कमी. नाही का. एवढं देवानं दिलं तरी हाय चालूच. किती लागत आहे तरी सुखी जीवन जगायला नाही का. उलट परमार्थ करणारला तर पैसे कमी लागत आहेत, गरजा कमी होतात ना. महाराज म्हणायचे मला श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. का? समाधान महत्वाचं आहे, परिस्थितीला काय महत्व आहे नाही का. समाधान आणि श्रीमंती फार मोठी. परमार्थिकांना दैन्यवानी राहू नये नाही का. काय भगवंत सगळं देत असतो भक्ताला, काही कमी करीत नाही. पण भाऊ आपल्याला द्यायचं काही कमी दिले आपल्याला. द्यायचं काही कमी दिले आपल्याला. लय दिलंय, आपल्या अपेक्षेपेक्षा दिलंय, मोकार दिलंय आपल्याला. ऐका नाही, आपल्याला असं धन दिलं की ते कधीच संपत नाही. राम रतन धन पाये जी मैंने राम रतन, वस्तु अमूल्य कधी मेरे सदगुरु, दिन दिन बढ़त जाए. अरे ते धन दिले अक्षय अभयदान गा, म्हणून आलो या देशा. ते इतकं मोठं धन जगात दुसरं कोणतंच नाही ना. त्याला भीती नाही काय. ते कधी किती खर्चा ते वाढतच परत. किती खर्चा ते वाढतच. असं आहे. फक्त एकदा नातं जोडलं पाहिजे. संत देवाशी नातं जोडून देतात. ते नातं जोडले काहीच कमी नाही. मग सुखा काय उणे. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.